32 खुर्च्या 2800 रुपयांना विकल्यामुळे 4 खुर्च्यांच्या खरेदी किमती इतका तोटा होतो, तर एका खुर्चीची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. एका खुर्चीची खरेदी किंमत काढायची आहे. आता खरेदी किंमत माहित नाही म्हणून काय केले, खरेदी किंमत ही x मानली. खुर्चीची खरेदी किंमत काय केली आपण, x मानली. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, 32 खुर्च्यांची खरेदी किंमत किती झाली माहित नाही म्हणून x मानली, म्हणजेच काय झाली 32x झाली. आता पुढे काय म्हटलेलं आहे, 2800 रुपयाला विकल्यामुळे 4 खुर्च्यांच्या खरेदी किमती इतका तोटा झाला म्हणजे काय करावे लागेल, याच्यातून वजाबाकी करावी लागेल. 4 खुर्च्यांची खरेदी किंमत वजा करावी लागेल, म्हणजेच काय झाले 4x झाले. बरोबर किती रुपयांना विकलेली आहे, 2800 रुपयांना विकलेली आहे. 2800 रुपयांना विकलेली आहे, म्हणजेच काय झाले 32x वजा 4x बरोबर 2800. आता 32x वजा 4x केले तर किती होईल, 28x झाले. 28x बरोबर किती झाले, 2800 झाले. म्हणजे 28 इथे गुणाकारात आहेत, इकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, ते भागाकारात जाणार आहेत. म्हणून x बरोबर 2800 भागिले काय झाले, 2800 भागिले 28 झाले. आता याला जर भाग लावला तर 28 एके 28 आणि 28 100 2800. x बरोबर किती किंमत आली, x बरोबर 100 किंमत आली. म्हणजे एका खुर्चीची खरेदी किंमत किती आहे, एका खुर्चीची खरेदी किंमत ही किती आहे, 100 रुपये आहे.